लेक्चर आपलं सुरू करतोय. आवाज वगैरे एकदा क्लिअर करू आपण. ओके, स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? ओके, चालेल. काही प्रॉब्लेम वाटला तरी सांगा मला. ठीक आहे, आपण स्टार्ट करतोय. तर नमस्कार. आपण आता चालू घडामोडीचं जे काही नवीन सिरीज सुरू केलेली आहे, तर त्या सिरीज मध्ये बघा, आपल्याला हाय स्कोरिंग टू लो स्कोरिंग टॉपिक पर्यंत जायचंय. म्हणजे जिथं ह्या 2-3 वर्षामध्ये आयोगाचा जो ट्रेंड आहे की जिथं जास्त क्वेश्चन येत आहेत, तर ते टॉपिक आपण अगोदर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग बाकीचे टॉपिक घेणार आहोत. म्हणजे जसा आयोगाचा ट्रेंड आहे आणि जेवढं तुम्हाला सोपं करता येईल, म्हणजे लक्षात ठेवायला तिथं आठवलं पाहिजे, म्हणून बुक्स आपण आज जसं घेतोय ती खूप इफेक्टिव्ह मेथड आहे. म्हणजे काय करतो आपण, जर पुस्तकामध्ये त्या लिस्ट वाचल्या, नुसती नावं वाचली तर लक्षात राहत नाही, पण बुकचं कव्हर पाहून पण आपल्याला गोष्टी लक्षात येतात. तर आपण सुरू करतोय आजच्या चॅप्टरला. ओके, वेळ न घालवता लास्टला तुम्हाला ह्या टॉपिकचं इम्पॉर्टन्स सांगतो किती आहे ते. आता इथं बघा, पहिलंच पुस्तक आहे तुम्हाला, फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड. हे जे पुस्तक आहे तर यश रमन यांचं आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. फॉर्मर सीएमडी आहेत कॅनरा बँक आणि सेबी मध्ये पण त्यांचं महत्वाचं काम आहे, तर त्याच्यामुळे फक्त लक्षात ठेवायचंय. इथं काही जास्त तुम्हाला ताण नाहीये. ओके, फक्त त्या बुकचं कव्हर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. आज ज्या लिस्ट आणलेल्या आहेत खूप महत्वाच्या आहेत. एक 80+ पुस्तकं आहेत, ती खूप महत्वाची आहेत. आता पुढचं एक पुस्तक बघा, धर्मोनॉमिक्स म्हणून आहे. ओके, इथं बघा, धर्मोनॉमिक्स हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये अन इंडिजिनियस अँड सस्टेनेबल इकॉनॉमिक मॉडेल, म्हणजे भारतासाठी स्वदेशी जे काही शाश्वत मॉडेल आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर श्रीराम बालासुब्रमण्यम इथं याचे लेखक आहेत बघा. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बुकचं कव्हर इथं लक्षात राहील तुम्हाला आणि याच्यावरून तुमचा प्रश्न कव्हर होईल. आपण जास्त टाइमपास नाही करणार आहोत बरं का, आपले लेक्चर खूप टू द पॉइंट असणार आहेत. तर पुढचं पुस्तक आहे तुमच्यासाठी, हे कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? अभिजित बॅनर्जी आहेत. ओके, अभिजित बॅनर्जी. आणि नोबेल प्राइज यांना मिळालेला आहे, नोबेल प्राइज, हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणजे अशा माणसाचं जर पुस्तक असेल तर जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे छॉंक. ओके, छॉंक असं ते नाव आहे पुस्तकाचं. लक्षात ठेवा कशावरती आहे ते, ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी, राईट. म्हणजे त्यांचं तुम्हाला काम माहिती आहे, जे काही भूक दारिद्र्य आहे त्याच्यावरती त्यांचं जास्त काम आहे, तर ते तुम्हाला इथं लक्षात राहील. ते पुस्तक इम्पॉर्टंट आहे. आता पुढचं पुस्तक बघा. ओके, पुढचं पुस्तक आहे म्हणजे योगी सरकारचं आहे. याच्यामध्ये बघा, $1 ट्रिलियन इकॉनॉमी हे पुस्तक आहे. अब नहीं रुकेगा उत्तर प्रदेश. ओके, हे कोणाचं आहे? डॉक्टर शीलवंत सिंह यांचं आहे, राईट. हे पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजे जे काही तयार केले डॉक्युमेंट. तर 2029 पर्यंत, राईट, डॉलर इकॉनॉमी, म्हणजे डॉलर इकॉनॉमी करायचंय उत्तर प्रदेशला, तर त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे, फक्त लक्षात ठेवा. ओके, पुढचं पुस्तक आहे बघा, अ फ्लाय ऑन आरबीआय ऑल. हे पण महत्वाचं पुस्तक आहे. या लेखिका आहेत, सॉरी म्हणजे यांनी ते लिहिलंय पुस्तक, अल्पना किल्लावाला. हे जे नाव आहे महत्वाचं आहे, अल्पना किल्लावाला. ओके, हे पुस्तक तुमच्या लक्षात राहील. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण पुस्तके बघितली तर तुम्हाला म्हणजे मेमरी जास्त शार्प राहणार आहे तुमची. ओके, काय होतं, पुस्तकात नावं किंवा जर मी लिस्ट देत बसलो तुम्हाला, डोक्याचा भुगा होऊन जाईल. चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवूया. आता पुढचं पुस्तक बघा, इंडियाज कंटेम्पररी मायक्रो इकॉनॉमिक्स थीम्स. हे जे पुस्तक आहे, लुकिंग बियॉन्ड
2020. आता हे जे पुस्तक आहे राईट, तर याच्यामध्ये बघा हे कोणाचं पुस्तक आहे, तर सगळ्यात महत्वाचं डॉक्टर सी रंगराजन. ओके, पण एक लक्षात ठेवायचंय इथं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आहे, यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. ओके, यांच्या हस्ते प्रकाशन झाले, हा मुद्दा लक्षात ठेवा. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पुस्तक आहे, मनमोहन सिंग यांचं आहे, लक्षात ठेवा. मनमोहन सिंग यांचं पुस्तक आहे. ठीक आहे, लक्षात राहील का? सी रंगराजन यांनी काय केलंय, त्याचं प्रकाशन केलेलं आहे. साध्या सिंपल गोष्टी आहे. इंडियाज कंटेम्पररी मॅक्रो इकॉनॉमिक्स, तुम्हाला माहिती आहे अर्थशास्त्रामध्ये मनमोहन सिंग यांचं योगदान आहे. राईट, नवीन आर्थिक पॉलिसी आली तेव्हा पण त्यांचं योगदान आहे. आता पुढे बघा, पुढचं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकाचं नाव आहे जस्ट अ मर्सिनरी, राईट, नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर. तर हे जे पुस्तक आहे दुव्वुरी सुब्बाराव यांचं आहे. दुव्वुरी सुब्बाराव म्हणजे दुव्वुरी सुब्बाराव, तर यांचं हे पुस्तक आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. ओके, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त कव्हर पेज बघा, म्हणजे काय होतं आपल्याला आठवतं, परीक्षेमध्ये याचा खूप फायदा होतो. पुढचं पुस्तक बघा, इंडिया ॲट 100. ओके, इनविजनिंग टुमॉरो इकॉनॉमिक पॉवर हाऊस, राईट. आता हे जे पुस्तक आहे इथं याचा कव्हर आहे बघा, तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की द असेसमेंट ऑफ इंडिया ॲज अ 55 ट्रिलियन इकॉनॉमी इन 2047, म्हणजे 2047 पर्यंत भारताला $55 जी ट्रिलियनची इकॉनॉमी आहे ती हे करायची, अचीव करायची. त्याच्यासाठी आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. इथं बघा, डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे त्याचे काय आहेत, लेखक आहेत. तर तो मुद्दा तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, हे एक पुस्तक आहे. पुढचं आहे बघा, साक्षी मलिक यांच्यावरती आहे. साक्षी मलिक, आता हे मागे तर खूप चर्चेत होत्या, राईट, तो कॉन्ट्रोवर्सी चालू होती तेव्हा. साक्षी मलिक विटनेस, लक्षात ठेवा. ओके, ते एक तुम्हाला लक्षात ठेवायचंय. म्हणजे त्यांनी विथ जोनाथन सेल्वाराज यांच्या सोबत ते लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. पण हे कुणाचं आहे, साक्षी मलिक यांच्यावरती आहे. तुम्हाला विचारेल की हे कुणाचं आहे, म्हणजे कुणाच्या वरती आहे, तर साक्षी मलिक यांच्यावरती आहे. थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढे बघा, दीपा मलिक पॅराऑलिम्पिक पटू आहेत, राईट, तुम्हालाही माहिती आहे, म्हणून ते इथं त्यांचा चेअर वरती बसवलेला फोटो आणलाय, बरोबर. तर याच्यामध्ये बघा, हे त्यांचं पुस्तक आहे बरं का, ब्रिंग इट ऑन. या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, काय, ब्रिंग इट ऑन, द स्टोरी ऑफ माय लाईफ. कोणाचं पुस्तक आहे, विचारलं जाऊ शकतं तुम्हाला एक्झामला, साक्षी मलिक. ओके, पुढचं बघा, द विनर्स माइंडसेट. आता हा क्रिकेटपटू आहे, राईट, क्रिकेटपटू आहे, शेन वॉटसन. ओके, तर त्यांचं आहे. इथं बघा, शेन वॉटसन यांचं ते आहे, ब्रिंगिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ यू टू एव्हरी गेम अँड टू लाईफ. म्हणजे स्वतःचं एक बेस्ट व्हर्जन तयार करायचं. तसंच व्हर्जन तुम्हाला आता नोव्हेंबरच्या एक्झाम साठी स्वतःच करायचंय, राईट. नोव्हेंबर मध्ये एक्झाम आहे, तर तुमचं स्वतःच एक नवीन अपग्रेडेड व्हर्जन पाहिजे. तुम्ही त्याच रटाळ मेथड नाही वापरल्या पाहिजेत. म्हणजे पुस्तकामध्ये आपण लिस्ट घेतो ती वाचत बसतो, थोडस असं चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहू शकतं. ओके, आता पुढचं बघा, ब्रायन लारा, राईट, म्हणजे लारा द इंग्लंड क्रॉनिकल हे पुस्तक आहे ब्रायन लारा यांचं. ओके, ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता, लारा द इंग्लंड क्रॉनिकल. एवढंच तुम्हाला तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचं, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, प्रश्न आलाय, बरोबर. ते पुस्तक खूप महत्वाचं होतं, वाय भारत मॅटर्स. म्हणजे परराष्ट्र मंत्री आहेत, तुम्हालाही माहिती आहे, एस जयशंकर. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादं कोणी राज्यपाल आहे, कुणीतरी मिलिटरी मध्ये आहे, किंवा कुणीतरी महत्वाचे खेळाडू आहेत, कुणीतरी महत्वाची महिला आहे की जिचं योगदान भारतासाठी खूप महत्वाचं आहे,
त्यांनी काही पुस्तकं लिहिली, राज्यपाल असतील, राईट, मुख्यमंत्र्यांचं काहीतरी इनॉग्रेशन असेल, राईट, त्यांनी काहीतरी हे केलेलं असेल, तर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो. आता एक त्यांचं आधी एक पुस्तक होतं, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला होता, राईट, यश जयशंकर यांचं द इंडिया वे, राईट, हे पुस्तक पण इथं मुद्दाम आणले, तर हे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याच्यानंतर आता हे पुढचं बघा, हे पण इम्पॉर्टंट आहे. जे काही आशाओकी उडान आहे, विंग्स टू अवर होप्स व्हॉल्यूम 1, तर त्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या, विंग्स टू अवर होप्स, प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू सिलेक्टेड स्पीचेस ऑफ फर्स्ट इयर ऑफ प्रेसिडेन्सी. म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत, तर त्यांचं पहिलं जे वर्ष होतं सिलेक्शन नंतर, म्हणजे राष्ट्रपती झाल्याच्या नंतर, तर इथं स्पीचेस आहे त्याच्यामध्ये. ओके, साधं सिंपल, हा व्हॉल्यूम 1 आहे, विंग्स टू अवर होप्स, राईट. इथं बघताय तुम्ही इनॉग्रेशन करताना शिवराज सिंह चौहान आहेत, बरोबर, मुख्यमंत्री आहेत ते. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, साधं सिंपल. पुस्तक लोकार्पण त्यांनीच केले, शिवराज सिंह चौहान, राईट, म्हणजे बेसिक आहे, तर त्याच्यामुळे फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढचं जे पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये बघा, पॉवर विदिन, राईट, हे जे पुस्तक आहे, राईट, द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी, पॉवर विदिन, हे जे पुस्तक आहे आर बालसुब्रमण्यम यांचं आहे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा, पॉवर विदिन. ओके, महत्वाचं पुस्तक आहे म्हणून आपण ते आणलेलं आहे. पुढचं पुस्तक आहे द आयडिया ऑफ डेमोक्रेसी. ओके, डेमोक्रेसी हे आहे सॅम पित्रोदा यांचं पुस्तक आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे सॅम पित्रोदा, विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये कॅपिटलिझम कॅनॉट सर्व्हाइव्ह इन द लॉंग रन विदाउट अ डेमोक्रॅटिक पॉलिटी अँड डेमोक्रेसी कॅनॉट सर्व्हाइव्ह इन द लॉंग रन विदाउट अ मार्केट इकॉनॉमी, हे त्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्थित हे केलंय. म्हणजे डेमोक्रेसीवरती त्यांचं पुस्तक आहे, लक्षात असू द्या. पुढचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे, IMP, डॅबलिंग इन डिप्लोमसी. डॅबलिंग इन डिप्लोमसी हे जे पुस्तक आहे, तर याच्यामध्ये बघा, ऑथराइज अँड अदरवाइज रिकलेक्शन्स ऑफ अ नॉन करियर डिप्लोमॅट. ओके, तर हे SD मुनी यांचं पुस्तक आहे. ओके, SD मुनी, हे नाव लक्षात ठेवा, यांच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचं महत्वाचं पुस्तक आहे बघा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इनॉग्रेशन पण झालेलं आहे. ओके, तर व्हॉट इफ देअर वॉज नो काँग्रेस, म्हणजे जर काँग्रेस नसती तर काय, राईट, याच्यावरती हे पुस्तक आहे. आणि काँग्रेस हे पुस्तकाचं हेडिंग आहे, तर लिहिलंय कोणी, प्रियम गांधी मोदी यांनी लिहिलेलं आहे, प्रियम गांधी मोदी पुढं, राईट, लक्षात ठेवा, यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, तुमच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. पुढचं आहे बघा, इथं पण लॉन्च आहे, लॉन्च बुक, आणि हेमंत जे चीफ मिनिस्टर आहेत आसामचे, हेमंता बिस्वा शर्मा, तर यांनी हे केलंय, चीफ गेस्ट होते ह्या पुस्तकाच्या लोकार्पणला. नाव काय आहे, पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ आसाम 1947 to 1971, व्हॉल्यूम 1 आहे. याचे जे लेखक आहेत इथं दिले बघा, राजन सेकिया, राजन सेकिया, ते नाव लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि कोणी केले लोक, म्हणजे त्याचं जे इनॉग्रेशन आहे, तर ते हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलेलं आहे, बाकी काही इम्पॉर्टंट नाही. आता पुढचं बघा, याच्यामध्ये इस्रायल वॉर डायरी, इस्रायल वॉर डायरी हे जे पुस्तक आहे खूप महत्वाचं आहे. ओके, विशाल पांडेय यांनी ते लिहिलंय, हे लक्षात ठेवा, इस्रायल वॉर डायरी. आणि इथं बघताय तुम्ही, अनुराग सिंग ठाकूर आहेत, केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री, राईट, तर त्यांनी ते इनॉग्रेट केलेलं आहे, म्हणजे इनॉग्रेशन त्याचं केलेलं आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहेत सगळ्या गोष्टी. पुढे बघा, वॉर हे जे पुस्तक आहे का, वॉर, तर हे बॉब वुडवर्ड यांचं आहे, बॉब वुडवर्ड, राईट, सॉरी, बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक आहे. तर हे जे पुस्तक आहे ना, तर इथं तुम्हाला सगळे महत्वाचे नेते दिसत आहेत, बरोबर, इथं पुतीन दिसत आहेत, इथं ते युक्रेनचे आहेत, राईट, इथं बायडन आहेत, इथं पण आहेत, इथं आपले सॉरी तात्या आहेत, तात्या नावाने फेमस आहेत, राईट, तर यांचं नाव काय आहे, कोण सांगतं, सांगा बरं यांचं नाव काय. आणि हे एक आहेत, म्हणजे
जागतिक महत्वाचे नेते आहेत. ओके, ट्रम्प आहेत ते, राईट. तर इथं बघा, यांच्यावरती जास्त फोकस आहे ह्या पुस्तकाचा. ओके, ट्रम्प यांच्यावरती जास्त फोकस आहे ह्या पुस्तक. बॉब आहे, बॉब वुडवर्ड आहे. ओके, तर ते तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे नाव थोडस दुसरं दिसतंय, इथं लिहून देतो, बॉब वुडवर्ड. हे नाव थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथपर्यंत समजलं का? ओके, आता पुढचं बघा, हे जे पुस्तक आहे, तर द प्रिझनर ऑफ भोपाल. ओके, पुस्तकाचं नाव काय आहे? द प्रिझनर ऑफ भोपाल. द प्रिझनर ऑफ भोपाल असं पुस्तकाचं नाव आहे. ओके, तर हे जे पुस्तकाचं नाव आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघताय जी भोपाळ गॅस ट्रॅजेडी आहे. ओके, भोपाळ गॅस ट्रॅजेडी कधी झालेली आहे, कोण सांगू शकतं? राईट, त्याला जवळपास आता 40 वर्ष झाली असतील. ओके, 40 वर्ष झाली असतील. तर त्याच्यावरती हे पुस्तक आणलेलं आहे त्यांनी, ते तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. ओके, आता आपण पुढे जातोय. सॉरी, याचे लेखक सांगायचे राहिले ना, द भोपाळ गॅस ट्रॅजेडी. तर टिम वॉकर आहेत. ओके, टिम वॉकरने हे काय केलंय, प्रकाशित केलंय. थोडस दिसत नाहीये म्हणून देऊन दिले, टिम वॉकर तिथं लक्षात ठेवा. ओके, आता पुढचं हे बघा, जे काही पुस्तक आहे, विक्रम संपत यांचं आहे. ओके, विक्रम संपत यांचं आहे. टिपू सुलतान. ओके, टिपू सुलतान. तर ते लक्षात ठेवा, कुणाचं आहे? विक्रम संपत यांचं आहे. म्हणजे इथं चीफ गेस्ट कोण होते हे काही इम्पॉर्टंट नाही एवढं. ओके, हे नाही इम्पॉर्टंट, फक्त डॉक्टर विक्रम संपत यांचं टिपू सुलतान नावाचं पुस्तक आहे. लक्षात ठेवा, टिपू सुलतान द सागा ऑफ मैसूर इंटरेगम, राईट. हे पुस्तक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, क्लिअर आहे ना? स्क्रीन तुम्हाला दिसतेय का व्यवस्थित? आता पुढे बघा, गांधी, राईट, अ लाईफ इन अ 3 कॅम्पेन्स. ओके, गांधी अ लाईफ इन अ 3 कॅम्पेन्स हे जे काही पुस्तक आहे त्याच्यावरती तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, म्हणजे इथं जे काही परीक्षेत पण विचारला, पण कसं आहे, इथं 3 कॅम्पेन म्हटलंय, म्हणजे ह्या कॅम्पेन कोणत्या आहेत? तर असहकार चळवळ. ओके, असहकार चळवळ आहे. त्याच्यानंतर सविनय आहे, सविनय कायदेभंग, आणि छोडो भारत आहे. या 3 महत्वाच्या चळवळी आहेत गांधींच्या, बरोबर. तर गांधी अ लाईफ इन अ 3 कॅम्पेन्स, तर त्याच्यामध्ये एम जे अकबर यांचं आहे. एम जे अकबर. ओके, तर ते तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. लक्षात आलंय का? हे पुस्तक पण महत्वाचं आहे. आता पुढे बघा, कोचिन फेम अँड फेबल्स हे जे पुस्तक आहे, कोचिन फेम अँड फेबल्स, ते पण इम्पॉर्टंट आहे. तर ते कुणाचं आहे? एम के दास यांचं आहे. ओके, कुणाचं आहे? एम के दास. हे नाव तिथं तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचं पुस्तक बघायचंय आपल्याला, संस्कृती के आयाम, मनोरमा मिश्रा यांचं आहे. लक्षात ठेवा, कुणाचं? मनोरमा मिश्रा. संस्कृती के आयाम, थोडस नाव पण हिंदी येतो, लेखक पण काय आहेत, थोडेसे मिश्रा म्हणून आहेत. थोडस असं लक्षात ठेवा. आता पुढचं बघा, जे काही पुस्तक आहे महत्वाचं, कारगिल ऑर द टर्निंग पॉइंट हे जे पुस्तक आहे, तर इथं बघा, कर्नल एम बी रवींद्रनाथ यांच्यावरती पण मला वाटतं प्रश्न आलाय. कर्नल एम बी रवींद्रनाथ, अरुणाचल प्रदेशचे जे गव्हर्नर आहेत, त्यांनी हे बुक लॉन्च केलंय. सगळ्यात महत्वाचा पॉइंट, त्याच्यामुळं विचारलं जाऊ शकतं. कर्नल एम बी रवींद्रनाथ. ओके, इथं लेखक आहेत त्याचे, कर्नल एम बी रवींद्रनाथ. एम बी रवींद्रनाथ.
रवींद्रनाथ, एम बी रवींद्रनाथ कर्नलला होते ते. तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढे आहे म्हणजे खूप ग्रेट व्यक्तिमत्व आहे हे, रतन टाटा अलाइव्ह. तर थॉमस मॅथ्यू यांनी लिहिलेलं आहे. इथं बघा, थॉमस मॅथ्यू हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. त्याच्यानंतर क्रिकेटपटू आहे आर अश्विन, राईट. क्रिकेटपटू आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर यांचं बघा, आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. ओके. तर त्यांनी सिद्धार्थ मोंगा यांच्यासोबत हे लिहिलेलं आहे. ओके. आर अश्विन यांनी सिद्धार्थ मोंगा यांच्यासोबत लिहिलेला आहे, तो पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आता पुढचं बघा, हे पण महत्वाचं आहे. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे जे पुस्तक आहे, तर सोनिया गांधी यांचं आहे. ओके. कोणाचं आहे? सोनिया गांधी यांचं आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये काय आहे, सुशील कुमार शिंदे यांच्यावरती आहे. ओके, लक्षात ठेवा, सुशील कुमार यांच्यावरती आहे. म्हणजे सॉरी, सोनिया गांधी यांचं नाहीये, सॉरी. स्टालवर्ट काँग्रेसमॅन सिम्बॉलायझिंग द पार्टी फंडामेंटल व्हॅल्यूज. ओके. तर सुशील कुमार यांच्यावरती हे पुस्तक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. ओके. बाकी काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. सुशील कुमार शिंदे यांच्यावरचं पुस्तक आहे, एवढं तुम्हाला माहिती असावं. हे नाव आणि हे, राईट, हे व्यक्तिमत्व लक्षात ठेवा. 5 दशक राजकारणात होते ते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत, बरोबर. गव्हर्नर पण होते एका राज्याचे. कोणत्या राज्याचे होते तुम्ही मला सांगायचं नंतर, ठीक आहे. आता द सायंटिस्ट एंटरप्रेन्योर. ओके. हे पुस्तक आहे इम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन. हे जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे, तर कल्पना शंकर यांचं आहे. ओके. कल्पना शंकर यांचं, इथं त्यांचाच इमेज घेतलीये म्हणजे लक्षात राहील तुम्हाला. द सायंटिस्ट एंटरप्रेन्योरशिप, सॉरी, एंटरप्रेन्योर. तर हे पुस्तकाचं नाव थोडंसं लक्षात ठेवा. शिप नाहीये, एंटरप्रेन्योर आहे. ओके. कल्पना शंकर, हे एक नाव तुम्हाला तिथं लक्षात राहिलं पाहिजे. पुढे आहे, मगाशी मला वाटतंय कमेंट केली होती, राईट. तर इथं बघा, द जनरल मनोज मुकुंद नरवणे. म्हणजे हे कोण होते सगळ्यांना माहित आहे, सांगायची पण गरज नाही. 4 स्टार ऑफ डेस्टिनी, राईट. हे जे पुस्तक आहे तर ते नरवणे यांचं आहे. लक्षात ठेवा, लष्कर प्रमुख होते ते, बरोबर. हा, तर ते पण इम्पॉर्टंट आहे. आता पुढे बघा, पुढचं जे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाचं नाव आहे टाइम स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. हे जे पुस्तक आहे तर जस्टिस शिवराज व्ही पाटील यांचं आहे. कोणाचं आहे? जस्टिस शिवराज व्ही पाटील यांचं आहे. ऑटोबायोग्राफी आहे, म्हणजे बायोग्राफी या घटकामध्ये हे आहे. थोडस लक्षात ठेवा, कोणाचं आहे? जस्टिस शिवराज व्ही पाटील, शिवराज पाटील यांचं आहे, लक्षात ठेवा. पुढचं बघा, पुढचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये लचित बारफुकन, राईट. हे जे पुस्तक आहे आसाम ब्रेव हार्ट, लचित बारफुकन. ओके. तर हे कोणाचं पुस्तक आहे, तर इथं लेखक दिलेत अरूप कुमार दत्ता. हे तुम्हाला विचारलं जाईल, IMP आहे, अरूप कुमार दत्ता. इनॉग्रेशन बघा कोणी केलंय, अमित शहा यांनी केलंय, राईट. अमित शहा यांनी इनॉग्रेशन केलंय त्याचं. ओके. म्हणजे इथं फोटो पण आणलाय म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पुढचं आहे फर्टिलायझिंग द फ्युचर, राईट. हे खतांशी संबंधित आहे, राईट, खते. तर हे जे पुस्तक आहे डॉक्टर मनसुख मांडविया, राईट, केंद्रीय मंत्री पण आहेत, बरोबर. त्याच्यामुळे थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. भारत मार्च टुवर्ड्स फर्टिलायझर सेल्फ सफिशियन्सी. म्हणजे भारत आता पुढे जाणार आहे, म्हणजे आपल्याकडेच ही खतं तयार झाली पाहिजे, राईट. तर त्याच्यासाठी आहे हे बघा, इथं प्रधान किसान समृद्धी केंद्र. ओके. तर त्याच्यासाठी आहेत. पुढचं आहे इंडियन एअरफोर्स लॉन्चेस कॉमिक बुक. त्या पुस्तकाचं नाव काय आहे, तर फाइंड युअर कॉलिंग आणि द बॉयरा बॉईज. ओके. इंडियन एअरफोर्स त्यांनी हे लॉन्च केलंय. मग एअर चीफ मार्शल कोण आहेत प्रमुख? PR चौधरी आहेत, बरोबर. म्हणजे हे माहिती पाहिजे तुम्हाला.
असं. ओके. तर हे कुणी केलंय? एअरफोर्सने केलंय भारताच्या. कॉमिक बुक आहे. फाइंड युअर कॉलिंग अँड द बॉयरा बॉयज. ते तिथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचं बघा, नॅशनल स्पेस डे. तर त्याच्या अनुषंगाने एक सिरीज सुरू केली. म्हणजे बघा, सपनों की उडान हे नाव आहे. सपनों की उडान डेव्हलप कुणी केलंय? NCERT ने केलंय. ओके. ई मॅगझिन लॉन्च केली आहे त्यांनी. ई मॅगझिन. ओके. म्हणजे ही जी ई मॅगझिन आहे, तर ती नॅशनल स्पेस डेच्या दिवशी हे केलंय. टचिंग लिव्स व्हाईल टचिंग द मून, इंडिया स्पेस सागा, हे त्याच्यामध्ये सगळे आहे. आणि हे बघा, सपनो की उडान ई मॅगझिनचा पण इथे एक फोटो तुम्हाला आणलाय, कशा स्वरूपात असणार, राईट. तर ते पण इथं आणलंय. म्हणजे हे नॅशनल स्पेस डेच्या अनुषंगाने सपनो की उडान, राईट, कुणी डेव्हलप केलंय? NCERT ने. ते माहिती असू द्या. NCERT ची स्थापना वगैरे पण इतिहासामध्ये लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आता पुढचं हे महत्वाचं आहे, खाकी में स्थितप्रज्ञ. हे जे पुस्तक आहे का, एक IPS अधिकारी की स्मृती हा अनुभव आहे. तर हे पुस्तक आहे अनिल रतुडी यांचं. ओके, अनिल रतुडी. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि प्रकाशन पण हे बघा, इथं इनॉग्रेशन पण झालेलं आहे. ओके, मुद्दाम त्यांचा ते फोटो वगैरे आणलेत म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इथं फक्त तुम्हाला विचारलं तर हे नाव विचारणार आहे, बाकी काहीच नाही. अनिल रतुडी. पुढचं आहे कॉल द गीर, राईट. आता गीर उद्यान तर तुम्हाला माहिती आहे, राईट, सिंहासाठीचं. कॉल द गीर, परिमल नाथवानी, राज्यसभेचे सभासद आहे ते. ओके, लक्षात ठेवा. PM बघा, इथं पण मोदी साहेबांच्या हस्ते पण आहे त्याचं उद्घाटन वगैरे. म्हणजे त्या उद्घाटन म्हणण्यापेक्षा भेट दिले त्यांना. ओके, भेट दिले. ठीक आहे. कॉल द गिर लक्षात ठेवा. परिमल, परिमल नाथवानी मेंबर पण आहेत ते. थोडस लक्षात ठेवा. यांच्यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मी सांगितलं ना, महत्वाचे मंत्री मेंबर असतील, राज्यपाल, राईट, किंवा महत्वाचे ऑफिसर असतील तर त्यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढचा आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल की जीवन वृत्ती. ओके, जीवन वृत्त म्हणजे थोडक्यात जे काही लाईफ मध्ये त्यांच्या घडलेलं आहे ते. राकेश कुमार शर्मा, हे एवढंच नाव तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढचं बघा, माय लाईफ ऍज अ कॉम्रेड. ओके, माय लाईफ ऍज अ कॉम्रेड. तर हे जे पुस्तक आहे, के शैलजा यांचं आहे. के शैलजा म्हटलं तरी लक्षात ठेवा. विथ मंजू सारा राजन यांच्या सोबत त्यांनी लिहिलंय. ओके, के शैलजा लक्षात ठेवा. ते पण IMP आहे, इम्पॉर्टंट. द स्टोरी ऑफ अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉलिटिशियन अँड द वर्ल्ड दॅट शेप्ड हर. ओके, म्हणजे हा मुद्दा लक्षात ठेवा. ते पुस्तक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढचं आहे अनयेल्डिंग जज. अनयेल्डिंग जज. आता हे जे पुस्तक आहे तर ते कोणी लिहिलंय? गौरी ग्रोवर यांनी लिहिलंय. गौरी नाव इथं लक्षात ठेवा, गौरी ग्रोवर. इथं पण बघा आहे, राईट. द लाईफ अँड लिगसी ऑफ जस्टिस A.N. ग्रोवर. म्हणजे हे कुणावरती आहे? तर A.N. ग्रोवर यांच्यावरती आहे. A.N. ग्रोवर यांच्यावरती आहे. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवा कोणी लिहिलंय? गौरी ग्रोवर यांनी लिहिलेलं आहे. आता नाईफ, इथं बघा चाकूसारखी एक धार तयार केली आहे. हे जे पुस्तक आहे तर सलमान रश्दी यांचं आहे. एक फेमस ऑथर आहेत ते, सलमान रश्दी. तर मेडिटेशन आफ्टर अन अटेम्प्टेड मर्डर. ओके, तर त्याच्यावरती हे सगळं आहे. तो लक्षात ठेवा. नाईफ म्हटलं की तुम्हाला सलमान रश्दी आठवले पाहिजे. आता पुढचं बघा, बुकर प्राइज विनर आहेत या, राईट, अरुंधती रॉय. तर यांचं एक पुस्तक येणार आहे आता सप्टेंबर 2025 मध्ये. म्हणजे तुमच्या जे एक्झाम मेन्सची आहे तर त्या दरम्यान येणार आहे. तर त्या पुस्तकाचं नाव आहे मदर मेरी कम्स टू मी. काय पुस्तकाचं नाव आहे? तुम्हाला दिसत असेल इथं, मदर मेरी कम टू मी असं ते पुस्तकाचं नाव आहे. ओके, मदर मेरी कम्स टू मी.
सप्टेंबर मध्ये त्याचं लॉन्चिंग होईल. पुढे बघा, माय बिलव्ड लाईफ. माय बिलव्ड लाईफ. आता हे जे पुस्तक आहे अमिताभ कुमार यांचं आहे. अमिताभ कुमार. ओके, तावा दिले. अमिताभ कुमार यांचं ते पुस्तक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पुढचं आहे अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड. राईट, हे पण पुस्तक विचारलं जाऊ शकतं. कुलदीप गुप्ता यांचं आहे. कुणाचं? कुलदीप गुप्ता. ओके, ब्लॅक अँड गोल्ड, सॉरी, ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड. ओके, इथं 2 आहे. ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड हे पुस्तक लक्षात ठेवा. म्हणजे इथं फ्रॉम ऑइल टू लिथियम नॅव्हिगेटिंग द फ्युचर एनर्जी त्याच्याविषयी हे पुस्तक आहे. आता पुढचं बघा, पुढचं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक आहे एकच मिनिट. होशांग मर्चंट अक्षय, म्हणजे याच्यामध्ये बघा होशांग मर्चंट अक्षय के रथ यांचं हे पुस्तक आहे. तर याच्यामध्ये रेनबो वॉरियर्स ऑफ इंडिया, रेनबो वॉरियर्स ऑफ इंडिया. आता हे जे काही रेनबो वॉरियर्स आहेत तर जो काही LGBTQ समुदाय आहे, राईट, तर त्याच्याशी रिलेटेड हे पुस्तक आहे. ओके, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. अक्षय केरथ. ओके, रॅम्बो वॉरियर्स ऑफ इंडिया. पुढे बघा, सुधा मूर्ती इथं आहेत आणि नारायण मूर्ती आहेत. म्हणजे अन अनकॉमन लव्ह हे जे पुस्तक आहे, राईट, तर हे लिहिलंय चित्रा बॅनर्जी अँड दिवाकरुणी. चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी हे आहेत त्याचे लेखक, ऑथर. तर तिथं हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्या दोघांच्या वरती ते पुस्तक आहे. पुढचं बघा, हे तर सहज लक्षात राहील. इथं आलिया भट आहेत, राईट. इथं हे जे पुस्तक आहे ईड फाइंड्स अ होम. ओके, तर हे पुस्तक आहे. ओके, इथं पण त्याचा सेपरेट पिक्चर आणलाय. ठीक आहे, ईड फाइंड्स अ होम, आलिया भट. ओके, तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचं आहे फॉलोइंग द सन. फॉलोइंग द सन हे जे नॉव्हेल आहे, कादंबरी आहे बरं का. ही काय आहे? कादंबरी. फॉलोइंग द सन ही कादंबरी आहे. कोणाची आहे? लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी. ओके, नाव काय आहे? लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी. हे नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे लक्ष्मी पुरी जरी शॉर्ट मध्ये लक्षात ठेवलं तरी चालतंय. फॉलोइंग द सन. पुढे बघा, एक समंदर मेरे अंदर. एक समंदर मेरे अंदर. तर ही जी काही पुस्तक आहे, कविता संग्रह आहे, डॉक्टर संजीव कुमार जोशी. ओके, डॉक्टर संजीव कुमार जोशी यांचं ते आहे. साधं सिंपल लक्षात ठेवा. नरेंद्र मोदींनी पण याचं कौतुक केलंय. पुढं आहे बघा, इथं हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे मेन जयनाथ पाटील यांचं आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये जे काही बुक लॉन्च आहे फुल बहादूर. इथं बघा, फुल बहादूर हे जे पुस्तक आहे, मूळ पुस्तक कुणाचं आहे? जयनाथ पाटील यांचं आहे. ओके, पण आता ते ट्रान्सलेट केलंय इंग्लिश मध्ये. कुणी केलंय? हे आहेत अभय के. अभय यांनी केलेलं आहे. अभय के. ओके, लक्षात ठेवा. त्यांनी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलंय. ते मूळ कुणाचं आहे? फुल बहादूर जयनाथ पाटील यांचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. पुढचं आहे इंडियाज न्यूक्लिअर टायटन्स. ओके, तर हे जे पुस्तक आहे सौम्या अवस्थी आणि शबना बरुआ हे नाव लक्षात ठेवा. सौम्या अवस्थी आणि शबना बरुआ. ओके, म्हणजे तुम्हाला इथं लिहून देतो हवं तर, सौम्या अवस्थी. ओके, आणि दुसरं काय आहे? शबाना बरुआ. शबाना बरुआ हे नाव तिथे लक्षात ठेवा. ओके, ते दोघं म्हणजे ह्या दोघी याच्या काय आहेत? लेखक आहेत. बाकी इथं राम मंदिर, राष्ट्र मंदिर, एक साझी विरासत, कुछ अनसुनी बातें. आता इथं याला शुभेच्छा संदेश दिलाय डॉक्टर मोहन भागवत यांनी, आपल्या महाराष्ट्राचे आहेत. पण लेखक कोण आहेत इथं दिलेत? प्रोफेसर गीता सिंह आणि आरिफ खान भारती. हे दोघ जण काय आहेत?
लेखक आहेत, लेखकिका आहेत, राईट. वरती हे शुभाकांक्षा म्हणजे शुभेच्छा संदेश जेव्हा आपण पुस्तकाच्या सुरुवातीला असताना, तर ते त्याच्यावरती त्यांनी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत. पुढं बघा, पुढचं जे आहे पुस्तक, तर ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स हे विचारलं जाऊ शकतं. ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स, तर त्याच्यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सुदीप्ता सेनगुप्ता. सुदीप्ता सेनगुप्ता हे नाव लक्षात ठेवा, यांच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. महत्वाचं पुस्तक आहे. पुढचं आहे माउंटन माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड. ओके, हे आहे M.K. रणजित सिंह. ओके, आपण गडबडीमध्ये राजनाथ सिंह असं पण करू शकतो. M.K. रणजित सिंह यांचं ते पुस्तक आहे. थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढचं बघा, पुढचं जे पुस्तक आहे तर ते पण इम्पॉर्टंट आहे. तर स्पीकिंग विथ नेचर पुस्तकाचं नाव इथं आहे बघा, स्पीकिंग विथ नेचर. हे जे पुस्तक आहे तर रामचंद्र गुहा निसर्ग अभ्यासकच आहे ते. ओके, तर रामचंद्र गुहा, राईट, थोडस नाव लक्षात ठेवा. त्यांचं बुक आहे स्पीकिंग विथ नेचर, द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम. ओके, म्हणजे हे आहेत रामचंद्र गुहा. ओके, तर थोडस लक्षात ठेवा. पुढचं बघा, बियॉन्ड द हिग्स बोसॉन. ओके, बियॉन्ड द हिग्स बोसॉन हे जे आहे तर हे ट्रान्सलेट केलंय जेरी पिंटो. आता हे जे हिग्स बोसॉन आहे ना, हे अगोदर मराठीमध्ये होतं बरं का, हे अगोदर मराठीत होतं, आता ट्रान्सलेटेड केलंय जेरी पिंटो यांनी. ओके, आणि हे कुणाचं आहे तर हे माणिक कोतवाल यांचं आहे. ओके, माणिक कोतवाल यांचा आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. आता हे इंग्लिश मध्ये जेरी पिंटो यांनी हे केलंय. कुणाचं आहे तर माणिक कोतवाल, हे नाव तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचं आहे द कन्स्पायरसी. आता हे श्रीलंकेचे व्यक्तिमत्व आहे, बरोबर, मागे खूप चर्चेत होते, गोताबाया, राईट. तर इथं बघा, गोताबाया राजपक्ष, राईट, तेच आहेत, हेच आहेत ते. तर यांचं हे पुस्तक आहे द कन्स्पायरसी. तर तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं काय सांगितलंय, टू आउस्ट मी फ्रॉम द प्रेसिडेन्सी. ओके, म्हणजे त्यांना कसं तिथून त्या अध्यक्षपदावरून बाहेर काढलं किंवा त्याची काही कॉन्ट्रोवर्सी झाली तर त्याच्या बाबत त्यांनी या पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा आहे अँग्रिया. अँग्रिया इथं लिहून देतो, अँग्रिया असं ते पुस्तक आहे. अ हिस्टॉरिकल ओडेसी, अ हिस्टॉरिकल ओडेसी. तर हे अमिताभ घोष यांचं आहे. ओके, अमिताभ घोष इथं लिहून देतो हवं तर, अमिताभ घोष हे नाव तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अमिताभ घोष म्हणजे त्यांच्यावरती आहे अमिताभ घोष. आपण एक मुद्दा लक्षात ठेवा, सॉरी, अमिताभ घोष यांच्यावरती नाहीये, सॉरी सॉरी, हे करा, इथं आहे सोहेल रेखी आहेत, सॉरी, हे लेखक आहेत बरं का, सॉरी फॉर दॅट, हे लेखक आहेत, लेखक हे आहेत. ते डायरेक्ट पिक्चर घेऊन ठेवलेत ना, सो थोडंसं कन्फ्युज झालं. ओके, तर इथं यांनी ह्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, शशी थरूर असतील, घोष यांनी, पण हे सोहेल रेखी यांचं पुस्तक आहे. ओके, लक्षात ठेवा, ह्या प्रतिक्रिया दिल्यात. ओके, अँग्रिया, सोहेल रेखी, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचं बघा, ऍट द व्हील ऑफ रिसर्च, ऍट द व्हील ऑफ रिसर्च. आता हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक बघा डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांचं आहे. ही महत्वाची व्यक्ती आहे, म्हणजे IMP आहे. ऍट द व्हील ऑफ रिसर्च विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, यांच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. पुढचं बघा, वंडरलँड, अ वंडरलँड ऑफ वर्ड्स, याच्यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. शशी थरूर यांचं पुस्तक आहे. आले शशी थरूर, आता लक्षात ठेवा, शशी थरूर यांच्या पुस्तकावरती पण तुम्हाला प्रश्न येईल. आता पुढचं जे पुस्तक आहे बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक, राईट, जे गोव्याचे गव्हर्नर आहेत, राईट,
तर त्यांच्याशी रिलेटेड आहे, म्हणजे त्यांनी लॉन्च केलंय त्यांचंच आहे PS श्रीधरन पिल्लई. ओके, लक्षात ठेवा. आणि त्यांचं एक अगोदरचं पण पुस्तक आहे, याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. PS श्रीधरन पिल्लई यांचं हेवनली इसलँड ऑफ गोवा, याच्यावरती पण प्रश्न येऊन गेले. म्हणजे ही दोन पुस्तकं त्यांचीच आहेत. गोव्याचे राज्यपाल आहेत, तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढचं बघा, ऍडम बाईल यांचं पुस्तक आहे बीस्ट ऑफ इंग्लंड. ओके, बीस्ट ऑफ इंग्लंड हे पुस्तक लक्षात ठेवा. बीस्ट ऑफ इंग्लंड हे जे पुस्तक आहे कोणाचं आहे? ऍडम बाईल्स यांचं पुस्तक आहे, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता पुढचं पुस्तक बघायचंय आपल्याला. त्या पुस्तकाचं नाव आहे ब्रेव्ह हार्ट्स ऑफ भारत. ओके, जे विंटेज फ्रॉम इंडियन हिस्ट्री, कुणाचं आहे? विक्रम सपंत यांचं पुस्तक आहे. हे दुसरं पुस्तक आलंय आपल्या लिस्टमध्ये. पहिलं मगाशी आपण डिस्कस केलंय, हे दुसरं पुस्तक आहे. तर हे लक्षात ठेवा, ब्रेव्ह हार्ट्स भारत विंटेज फ्रॉम इंडियन हिस्ट्री. तर ही एक व्यक्तिमत्व आहे, कोड डिपेंडंट. ओके, तर कोड डिपेंडंट ह्या पुस्तकाच्या मे बी हे राहू द्या, याचे लेखक मी पण बघितलेले नाहीयेत. तर सेलिब्रेटिंग सायलन्स हे जे पुस्तक आहे, तर गुरुदेव श्री रविशंकर आहे. तोपर्यंत हे पुस्तक सर्च करा, कोड डिपेंडंट पुस्तक कोणाचं आहे. ते नाव माझ्या लक्षात होतं पण लक्षातून गेलंय आता. ठीक आहे, सेलिब्रेटिंग सायलन्स हे जे पुस्तक आहे ना, तर ते गुरुदेव श्री रविशंकर यांचं आहे. ओके, श्री रविशंकर यांचं पुस्तक आहे, तर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, पुढचं आहे मनू पिल्लई. ओके, आता हे बघू नेमकं काय आहे. कॉन्व्हर्सेशन विथ औरंगजेब, हे मनू पिल्लई कडून टाका. कॉन्व्हर्सेशन विथ औरंगजेब ही कादंबरी आहे, चारू निवेदिता यांची आहे. हे लेखक आहेत चारू निवेदिता. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढे बघा, हे जे पुस्तक आहे निर्भीक प्रशासन. ओके, तर हे पुस्तक आहे किरण बेदी यांचं. किरण बेदी यांचं पुस्तक आहे. किरण बेदी यांचं पुस्तक आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपण पुढचं बघतोय, हे जे पुस्तक आहे. ओके, तर हे पुस्तक आहे इरफान लाईफ इन अ मूवीज. ओके, तर हे पुस्तक आहे शुभ्रा गुप्ता यांचं. ओके, ते पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, शुभ्रा गुप्ता यांचे हे पुस्तक आहे. आता पुढचं बघा, नाईट वॉच नावाचं पुस्तक आहे. ओके, तर हे जे पुस्तक आहे, तर ते फिलिप्स यांचं आहे. ओके, फिलिप्स, तर ते लक्षात ठेवा. जेनी फिलिप्स यांचं पुस्तक आहे. जेनी फिलिप्स हे नाव लक्षात ठेवा. ते ॲनी वगैरे नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण जेनी फिलिप्स यांचं पुस्तक आहे नाईट वॉच. याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढचं पुस्तक बघा, स्कल्प्टेड स्टोन्स. आता स्टोन्स म्हणजे दगडाशी रिलेटेड काहीतरी असणार आहे. तर मिस्ट्रीज ऑफ मल्लापुरम, राईट. तर अश्विन प्रभू यांचं आहे. कोणाचं आहे? अश्विन प्रभू यांचं ते आहे. तर ते पण लक्षात ठेवा. ओके, ओके, हे जे पुस्तक आहे ना, मधू यांचं आहे. मधू. ओके, मधुमिता मुर्गिया. ओके, मधुमिता मुर्गिया यांचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. ओके, मधुमिता मुर्गिया हे नाव लक्षात ठेवा. तर आणि हे पुस्तक आहे ना, AI वरती आहे, राईट. AI बाबत पण इथं बोललं गेलेलं आहे. आता हे पुढचं बघा, परमवीर चक्र विजेता की आत्महत्या, राईट. म्हणजे याच्यामध्ये बघा, टायगर हिल का हिरो, टायगर हिल का हिरो हे जे पुस्तक आहे, सुभेदार मेजर मानद कॅप्टन जे आहेत योगेंद्र सिंह यादव यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. खूप इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलं ना,
एखादा महत्वाची कामगिरी असेल त्यांच्यावरती पुस्तक वगैरे काय हे झालं तर प्रश्न येतो. योगेंद्र सिंह यादव हे नाव इथं लक्षात ठेवा. पुढचं बघा, हे पण महत्वाचं आहे. द पर्सनल इज राईट, द पर्सनल इज पॉलिटिकल, राईट, द पर्सनल इज पॉलिटिकल अँड ऍक्टिव्हिस्ट मेमोयर. ओके, तर हे अरुणा रॉय यांचं आहे. हे अरुणा रॉय नाव लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके, अरुणा रॉय लक्षात राहिलं पाहिजे द पर्सनल इज पॉलिटिकल म्हटल्यावरती. तर याच्यामध्ये आता पुढचं आहे, आता ही व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे. निवडणूक आयोग गाजवलाय यांनी, बरोबर, निवडणूक आयोग, राईट, तिथे होते हे. टी.एन. शेषन आहेत. तर थ्रू द ब्रोकन ग्लास ऑटोबायोग्राफी आहे त्यांची, टी.एन. शेषन यांची आहे. तर मुद्दा लक्षात ठेवा, म्हणजे निवडणूक आयोग पण प्रॉपर करून ठेवा. याच्यावरती पण तुम्हाला कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो, इथं तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं आहे अनसील्ड कवर्स. अनसील्ड कवर हे जे पुस्तक आहे तर ते गौतम भाटिया यांचं आहे. अनसील्ड कवर कुणाचं आहे? गौतम भाटिया यांचं आहे. पुढे बघा, ट्विंकल खन्ना यांचं पुस्तक आहे, अभिनेत्री आहेत, तिथं ट्विंकल खन्ना आहे. तर त्यांचं जे पुस्तक आहे वेलकम टू पॅराडाईज, वेलकम टू पॅराडाईज हे पुस्तकाचं नाव आहे. थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, वेलकम टू पॅराडाईज. पुढचं बघा, पुढचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आंबेडकर अ लाईफ, शशी थरूर याच्यावरती आताच प्रश्न येऊन गेलाय, रिसेंट क्वेश्चन, रिसेंट क्वेश्चन याच्यावरतीच होता, ह्या पुस्तकावरती. शशी थरूर प्रसिद्ध ऑथर आहेत, तुम्हालाही माहिती आहे. सलमान रश्दी असेल, यांच्या पुस्तकावरती इंग्लिशच पुस्तक आहेत बऱ्यापैकी, प्रश्न येतातच. पुढं आहे तुम्हाला अँजेला मर्कल यांचं फ्रीडम, राईट, लक्षात ठेवा. अँजेला मर्कल जर्मनीच्या व्हाईस चान्सलर होत्या त्या, राईट, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अन इम्पॉर्टंट अँड इंटिमेट बुक ऑफरिंग इनसाइट इनटू द इनर वर्किंग्स ऑफ पॉवर अँड डिस्यूज प्ली फॉर फ्रीडम. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी स्वातंत्र्यासाठी जी जी पावलं उचलली आहेत तर त्याचा लेखाजोखा याच्यामध्ये आहे. पुढे बघा, हार्ट्स अँड हिरोज, राईट, हार्ट्स अँड हिरोज लिव्स दॅट शेप्ड अस. ओके, म्हणजे हे जे पुस्तक आहे कुलभूषण कुमार यांचं आहे. ओके, हे कवितांचं पुस्तक आहे, कविता असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, कविता लक्षात ठेवा. हार्ट्स अँड हिरोज लिव्स दॅट शेप्ड अस हे पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, कविता आहे त्याच्यामध्ये. पुढचं पुस्तक आहे, ह्या पुस्तकाचं नाव दिसत नाहीये प्रॉपर, तुम्हाला नाव दिसतंय का ह्या पुस्तकाचं? ठीक आहे, हे राहू द्या. हे कोणतं पुस्तक आहे मी सांगतो तुम्हाला. हे पुस्तकाचं सांगतो मी, हे पिक्चर प्रॉपर आलेला नाहीये. आता नमिता गोखले यांचं पुस्तक आहे, राईट, लाईफ ऑन मार्स. ओके, लाईफ ऑन मार्स हे पुस्तक कुणाचं आहे तुम्हाला जर विचारलं तर नमिता गोखले यांचं आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हो, ते लिडार म्हणून आहेत, फक्त ते पुस्तकाचं नाव प्रॉपर आलेलं नाहीये. ओके, आता पुढचं बघा, स्टीफन किंग, राईट, नेव्हर फ्लिंच हे कादंबरी आहे, नेव्हर फ्लिंच, राईट, ही कादंबरी आहे. ओके, कादंबरी आहे स्टीफन किंग यांची, नेव्हर फ्लिंच, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता पुढचं बघा, द न्यू आयकॉन हे जे पुस्तक आहे, द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक लिहिलंय अरुण शौरी यांनी. अरुण शौरी पत्रकार पण आहे ते, राईट, अरुण शौरी लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती पाहिजे. आता पुढे बघा, न्यूयॉर्क टाइम मध्ये पण बेस्ट सेलर आहे हे पुस्तक, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर सलमान रश्दी, राईट, यांचं आहे द सॅटॅनिक वर्सेस. ओके, IMP आहे, व्हेरी IMP करा, द सॅटॅनिक वर्सेस हे जे आहे
तर ते सलमान रश्दी यांचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाचं पुस्तक आहे. पुढचं आहे वाइल्ड फिक्शन्स, राईट. वाइल्ड फिक्शन्स हे जे पुस्तक आहे इम्पॉर्टंट आहे. कुणाचं आहे? अमिताव घोष, राईट. ज्ञानपीठ अवॉर्ड पण त्यांना भेटलाय. ओके, तर तो पण एक मुद्दा लक्षात ठेवा. ज्ञानपीठ अवॉर्ड, राईट. तर लक्षात ठेवा अमिताव घोष, वाइल्ड फिक्शन्स एसे. ओके, तर हे पुस्तक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. इथं बघा ज्ञानपीठ अवॉर्ड विनिंग ऑथर आहेत अमिताव घोष. ओके, तर ते लक्षात ठेवा. पुढचं बघा, मे बी एंड झालेत, पुस्तकं संपली आहेत. ठीक आहे, ही जी लिस्ट होती खूप महत्वाची होती. तर आता याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवा. बुक्स हा जो चॅप्टर आहे खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यावरती तुम्हाला बघा प्रीला आणि मेन्सला कंबाईनच्या प्रश्न असतात. ओके, कंबाईनच्या प्रश्न असतात. राज्यसेवेवरती रेअर क्वेश्चन दिसतात. रेअर क्वेश्चन कुठं असतात? स्टेट प्रिलिम्सला. पण तरी पण आपण करायचं नाही असं नाहीये, त्याच्यावरती आपण फोकस दिला पाहिजे. अजूनही काही राहिलेली पुस्तकं असतील तर त्याच्यावरती एक लेक्चर होणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला या लेक्चरच्या बाहेर प्रश्न नाही येणार. ओके, लेक्चरच्या बाहेर क्वेश्चन नसेल. जी महत्वाचे पुस्तकं आहेत ते आपण सगळी घेणार आहोत. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण पुस्तकामध्ये लिस्ट बघतो आणि ती नंतर आठवायचा प्रयत्न करतो, आठवत नाही. पण जेव्हा आपण फोटो बघतो, राईट, तर ती मेमरी चांगली राहते. म्हणून हा एकच ऑप्शन आहे. उगाच ती लिस्ट घेऊन सांगण्यापेक्षा थोडंसं ते बेटर वेने तुम्हाला बुक्स कव्हर करून दिले. ओके, तर ही लिस्ट वारंवार बघा. लेक्चर पण जास्त लांब नाही केलेला आहे. एक 55 मिनिटापर्यंत हे लेक्चर आहे. नंतर तुम्ही फास्ट मध्ये रन करू शकता. तर आजचं लेक्चर झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चर करणचं केव्हा असेल त्याची अपडेट तुम्हाला मी ग्रुपवरती देईलच. ओके, आता सिमिलर तुम्ही बघताय आपले कोणकोणते सब्जेक्ट चाललेले आहेत. म्हणजे ह्या मंथ मध्ये सध्या रनिंग मध्ये काय काय आहे, तर तुम्हाला सायन्स रनिंग आहे सध्या, बरोबर. त्याचंही उद्या लेक्चर एक शेड्यूल करू. क्वालिटी रनिंग आहे आणि तिसरा सब्जेक्ट जो आहे तर तो करंट रनिंग आहे, राईट. म्हणजे ह्या जुलैमध्ये, राईट, 90% याचा आपल्याला कव्हरेज करायचं आहे. ओके, म्हणजे हे 3 सब्जेक्ट आपले लेक्चर राहणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये आपण दुसरे सब्जेक्ट सिलेक्ट करून त्याच्यावरती काम करणार आहोत. ओके, आणि पुढं हे बघा, प्रिलिमसाठी तुमचा अगोदरचा जो महत्वाचा कंटेंट आहे, राज्यसेवा प्रिलिम्स असेल किंवा आगामीच्या परीक्षा आहेत, तर तो आपण अगोदर कव्हर करू. थोडंफार राहिलं तरी नंतर मेन्स पर्यंत याची ह्या बॅचची व्हॅलिडिटी कधीपर्यंत आहे? पुढच्या जून 26 पर्यंत आहे. पुढं काही थोडंफार राहिलं तरी आपण त्याच्यामध्ये पुन्हा ह्या प्रिलिम झाल्यावरती लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामुळं एवढं काही नाहीये. तुम्हाला जे सुरुवातीला शिकवेल त्याच्यावरती तुमची प्री क्लिअर झालेली असेल, राईट. पुढचा जो रस्ता आहे तो दाखवायला मी आहेच तुम्हाला, त्याची काही अडचण नाहीये. म्हणजे ते असं आहे, ते तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं फक्त. ओके, अजून काही डाऊट आहेत का तुम्हाला? काही डाऊट असतील तर सांगा बिंदास. तुमचे डाऊट असतील तर बिंदास सांगा. हो, बरोबर आहे. 36 वर्षानंतर इंडियामध्ये उपलब्ध झाली आहे. हो, गव्हर्नमेंटने बंदी घातली होती. ते पण बरोबर आहे. नक्कीच. उलट तुम्ही खूप छान पद्धतीने इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे. राइट. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, बुक्स वरती जे प्रश्न येतात ना, तर ते फक्त लेखक, राइट, आणि पुस्तक, राइट, एवढ्याच मुद्द्यावरती खेळून राहतात बऱ्यापैकी. त्यामुळं लवकर तुमच्या गोष्टी लक्षात येतील. नाही, नाही. YouTube वरती एक-एक टाकलेलं आहे लेक्चर. रिलॅक्स. सगळे लेक्चर YouTube वरती नाही टाकणार आहे.
सगळे लेक्चर युट्यूब वरती टाकून आपल्याला कॉम्पिटिशन नाही वाढवायचं आहे, राईट? त्यावेळेला आपले स्टुडंट जास्त सिलेक्ट झाले पाहिजे, हा मोठो असेल, राईट? बाकीच्यांना शहाणं करून काय नाही भेटत. ओके, इथं खूप लोक रूढ झालेत सध्या. इथं तुम्हालाच ऍडव्हान्स बनवलं जाईल, बाकीच्यांचा काही विचार नाही करणार आहे, राईट? जे कॉमन गोष्टी असतील जे मला वाटतं युट्यूब वरती घ्यावं, तर त्याच्यात काही लेक्चर मी टाकेल, परंतु पूर्ण बॅच नाही टाकणार आहे. रिलॅक्स. ओके, कामच करू आपण, राईट? तर जेवढे टार्गेट आहेत ना, तेवढे मी तुम्हाला लिहूनच देत जातो. आपण आपली आता लेक्चर सिरीज सुरूच आहे, काही टॉपिक कव्हर होत आहे. मग ते काय करायचं आणि काय नाही याच्यात टाइम घालवण्यापेक्षा, आपले 15-20 आणि तुमचं पण एक मिसमॅनेजमेंट करण्यापेक्षा, ते लेक्चर जे अगोदर घेतलेत ना, ते सगळे डिलीट करतो. फक्त तुम्हाला टार्गेट लिहून ग्रुपवरती टाकतो सगळीकडं. ओके. डेली टार्गेटच्या बाबत आता तो मुद्दा करूया आपण, राईट? सध्या काही गरज नाहीये त्याची. मी तुम्हाला तसं पण प्रत्येक विषयाबाबत डिटेल गाईडन्स करणार आहे. ओके, चालेल. तसंच करतो. मी तुम्हाला लिहून देत जाईल फक्त करायचंय काय ते. ओके, कारण त्याच्यावरती लेक्चर येणारच आहेत. म्हणजे काही प्रश्न राहत नाही की त्याच्यात काय इम्पोर्टंट आहे हे कळणार नाही हा प्रश्नच नसणार आहे. ओके, तुम्ही फक्त ते टार्गेट करत जा, म्हणजे तुमचाही वेळ जाणार नाही आणि आपल्याला पण इकडे लेक्चरवरती चांगलं काम करता येईल. ओके, तर चालेल. थँक यू सो मच. थांबूयात आपण. हे लेक्चर तुम्हाला एक अर्ध्या तासाने अवेलेबल होऊन जाईल. ओके, तुम्ही नंतर चेक करा. ओके, चालेल. थँक यू. थांबूयात आपण. हो, कव्हर सगळं होणार आहे. रिलॅक्स. ओके, चालेल. हो, लगेच टाकतो. चालेल.